हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सचिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सचिदानंद मारुती बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे बजरंगबली की जय. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुखं कर्तव्यम्. अध्याय 9 आणि श्लोक आहे 2 नंबरचा. त्यातील 48 नंबरची ओवी. मोटके गुरुमुखे उदेजित दिसे, जे आणि हृदयी स्वयंवची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे आपसयाची. बघा, आज आपल्या या श्री क्षेत्र देवगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आणि श्रीमद भगवद्गीता याचं पण पारायण चालू आहे. अशा या अखंड हरिनाम सप्ताहाचं जे नियोजन या देवगाववासियांनी केलेलं आहे आणि मारुतीरायांची मंदिराची प्राणप्रतिष्ठा, मारुतीरायांचं जे मंदिर आहे त्यांनी नवीनीकरण केलेलं आहे, त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज 5व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा माझ्या यासारख्या सामान्य ताईला दिली म्हणून. आणि ही सेवा माझ्याकडं या गावातील असणाऱ्या आमचे प्रेमाचा संबंध असणाऱ्या गयाबाई तुपे या ताईंनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, ताई प्रवचनाची सेवा तुम्ही करा. म्हणून त्यांच्या आग्रहास्तव इथे येण्याचा योग आला आणि प्रवचनाची सेवा मला मिळाली. मी त्यांची खरंच आभारी आहे. कारण बघा, भगवंताचं जे कार्य असतं, जे साधू संतांचा जो निरोप आहे, हा निरोप जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणी करून सोडावे सकळ जन. या युक्तीप्रमाणे जे आपल्याला कळालं, जे आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगितलं, ते इतरांना सांगण्यासाठी, इतरांना समजून देण्यासाठी ही नारदाची जागा. आणि या गादीवर बसल्याच्या नंतर काय सांगायचं हो आपल्याला, समाजाला, जगाला काय सांगायचंय? टाइमपास सांगायचा आहे का? हशी मजाक, हुल्लडबाजी आणि दिल बैलाने की बात ह्या गोष्टी सांगायच्या आहे का? त्याच्यासाठी ही जागा असते का? तर नाही. ही जागा आहे जे साधू संतांनी अहोरात्र कष्ट केले, साधू संतांनी असंख्य वेदना सहन केल्या आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे जीवाच्या आकांतानं त्यांनी जे कार्य त्यांनी टिकून ठेवलं, असे असणारे आपले ज्ञानोबाराय, जे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जे जगाची माऊली झाले, असे असणाऱ्या ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून ठेवला. आणि त्या ग्रंथामध्ये 9व्या अध्यायामध्ये 48 क्रमांकाच्या ओवीमध्ये ते सांगतात, मोटके गुरुमुखे उत्तेजित दिसे, जे हृदयी स्वयंवची असे आणि प्रत्यक्ष भाव लागे कैसे आपसयाची. बघा मायबापांनो, साधू संत या पृथ्वीवर ज्यावेळेस अवताराला येतात, तर तुमच्या आमच्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते अवतार घेत असतात. आणि तुमच्या आमच्या सारख्या जीवांना या संसार प्रपंचामध्ये, या रहाट गाडग्यामध्ये संसार करता करता जो हैराण झालेला जीव आहे, जो जीव
म्हणजे या संसारामध्ये पिचून निघत आहे, अशा जीवाला कुठेतरी मार्ग मिळावा, कुठेतरी त्या गोष्टीची भगवंताच्या भक्तीची ओढ लागावी, म्हणून ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये सांगितलं की ही गोष्ट जी आपल्या मनाला सुख देईल, समाधान देईल, अशी गोष्ट आपल्याला कुठं मिळणार आहे? तर ती गोष्ट आपल्याला साधू संतांच्या चरणापाशी मिळते. साधू संतांनी जर आपल्याला त्या गोष्टीचा मार्ग दाखवला तरच आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. कारण प्रत्येक जीव हा सुखाच्या शोधाला लागलेला आहे, सुखाच्या शोधासाठी तडफडतोय. सुखाचा शोध घेण्यासाठी काय पाहिजे? सुख पाहिजे, म्हणून आटापिटा करतोय, संसारासाठी आटापिटा करतो. आणि संसाराचा आटापिटा करून मग त्या जीवाला ज्यावेळेस तो जीव थकतो, करता 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 त्याचा जीव हैराण होतो, त्यावेळेस त्या जीवाला कुठंतरी बोस येतो, कुठंतरी त्या जीवाला वैताग येतो आणि अशा याच्यातून त्या जीवाला बाहेर पडा वाटतं. पण कोण त्याच्यातून मार्ग कोण दाखवणार? आणि या गोष्टीसाठी ज्यावेळेस कुठंतरी सत्संगती मिळते, आपल्याला सत्संगतीचा लाभ होतो, त्यावेळेस त्या जीवाला हा भक्तीचा मार्ग त्या जीवाला मिळत असतो. बघा, ज्ञानोबाराय सांगतात की मोठके गुरुमुखे उद्देजित दिसे. म्हणजे ज्यावेळेस आपण अनुग्रह घेतो, साधू संताला शरण जातो आणि त्यांनी ज्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचा मार्ग दाखवला, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं. पण आपल्याला गुरुच्या मुखामधून थोडंच म्हणजे मोठकं दिसतं, मोठकं म्हणजे थोडंसं ते सांगतात तेवढंच आपल्याला वाटतं. पण इथं ज्ञानोबाराय म्हणतात की ती हृदयी स्वयंवाची असते. कसं आहे ते? प्रत्येकाच्या हृदयामध्ये आधीच जीव हा, प्रत्येक जीव हा मूळचाच परब्रह्म आहे. देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ, जे झाले ऐसे केवळ माझी ठाई. ज्ञानेविन नासले आणि बुद्धी भेदाशी आले अनेकत्व. पण ज्ञान नसल्यामुळे त्याला बुद्धीचा भेद झाला, नाही तर ते पहिलेच परब्रह्म आहे, पहिलेच ते स्वभावताच भजनशीळ आहे. म्हणून मग तिथं कोणीतरी आपल्याला मार्गदर्शक लागत असतो. मार्गदर्शकाशिवाय आपल्याला साधा संसार सुद्धा मार्गदर्शकाशिवाय करता येत नाही. बघा तुम्ही, आपण संसार करतो, संसारामध्ये जर आपल्याला एखादी नवीन सूनबाई जर घरात आली तर तिला घरातल्या माणसांचं तिला कळत नाही किती स्वयंपाक करायचा, किती पीठ घ्यायचंय, किती भाजी करायची. त्यावेळेस सासूबाई तिला सांगते की बाई आपल्या घरातल्या माणसांना एवढं एवढं लागतंय. साध्या संसारामध्ये जर आपल्याला त्या गोष्टीचं मार्ग म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान घ्यावं लागतं, मग भगवंताची प्राप्ती करायची त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शक लागणार नाही का? तर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शकाची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी आपण संसारिक लोक आहोत, प्रत्येक ठिकाणी आपण जागे आहोत आणि जागे आहोत संसाराच्या ठिकाणी, पण परमार्थाच्या ठिकाणी आपण झोपलेले आहोत. गण सारा जग भक्ती करतंय, सारा समाज भक्ती करतो, कोण भक्ती करत नाही. प्रत्येक जण आज आहे ना इतका भक्तीला उत आलेला आहे. बघा तुम्ही, गावात आता महादेवाची इतकी भयान भक्ती चालू आहे. जे उठतं ते पाणी घेऊन जातं, जे उठतं ते पाणी घेऊन जातं. पण काय करायचं, कशासाठी करायचंय, काय मिळणार आहे त्याच्यातून? बरं, देवाकडे गेल्याच्या नंतर आपण काय मागतो? संसाराचंच मागतो. देवा, माझ्या मुलाला मुलगा नाहीये, त्याला लेकरू होऊ दे. मला घर नाहीये, घर होऊ दे. माझं मुलीचं लग्न होऊ दे. आपण काय मागतो देवाला? तर जे नाश पावणार आहे. कारण बघा तुम्ही, संसार हा कधीच सुखाचा झाला नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. बघा, या अशा स्थितीमध्ये त्या जीवाला साधू संत मार्गदर्शन करतात. साधू संत सांगतात की अरे जीवा, जन्माला आला आणि कष्ट करता 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 एक दिवस टेकून जातो आणि एक दिवस नदीला निघून जातो. पण कशासाठी आला, काय करायचं होतं? देवे दिला देह भजना गोमटा, पण तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाना जन्म देह दिला, भजनासाठी दिला होता, पण आपण संसारासाठी वापरला आणि संसारासाठी वापरून शेवटी
एकाचे 21 पाचाचे 50 तयार केले आणि स्वतः निघून गेला. काय केलं? गाठोडीची केली नाशी आणि पुढे भिकची मागशी. जे जवळ होतं, जे पुण्याचा साठा होता, पुण्याच्या यानं जन्मजन्माचं पुण्य होतं म्हणून मनुष्य जन्म मिळाला. मनुष्य जन्म ज्यावेळेस मिळतो असा तसा मिळत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. आणि अशा वेळेस तो जन्म मिळतो, पण आज तो असा वाया नाही घालायचा आहे. तर जीवाला कळालं पाहिजे काय करायचंय, कुठून आलो, मी कोण हे जाणावे. रामदास स्वामी सांगतात, मी कोण हे जाणावे, मी कोण आहे हे जाणून घ्या आणि मग समाधान स्वभावे अंगी बाणी. मी कुठून आलो, मला काय करायचंय आणि कुठं जायचंय ही गोष्ट कळाली पाहिजे जीवाला. आणि ज्यावेळेस त्या जीवाला उपरती होते, बघा तुम्ही, आपण संसारिक आहोत, आपण संसार करता करता, मला इथं सांगा, एकतरी ताईना किंवा भाऊने हात वर करून सांगा की संसारामध्ये आम्हाला खूप सुख आहे. किती श्रीमंत असू द्या, बघा सुख जगी असा सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहिजे. प्रत्येकाला जर विचारलं तर कोणीच म्हणू शकणार नाही आम्ही सुखी आहोत. पण सुख आहे जवापाडी, दुःख पर्वत आहे एवढे, पण सुख कुठं आहे? सुख बहु संता पायी. सुख हे संताजवळ आहे, संताच्या विचारात आहे, संत संगतीमध्ये सुख आहे. याचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि ज्ञानोबारायानं किती कष्ट सहन केले हो, तेवढे कष्ट तुम्हा आम्हाला नाही. ज्ञानोबारायानं फार कष्ट सहन केले आणि एवढे कष्ट सहन करून सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या तुमच्या आमच्या सारख्यासाठी ग्रंथ तयार करून ठेवला. जर मी तर म्हणते तर ज्ञानेश्वरी जर आपल्याला मिळाली नसती तर आपल्याला सुद्धा या दुःखातून बाहेर पडण्याचं साधन मिळालं नसतं. हे ग्रंथ म्हणजे आपलं पासबुक आहे. ग्रंथ काय आहे? जसं बँकेमध्ये आपण आपले पैसे आपल्या खात्यावर टाकलेले, खात्यावर आपले पैसे टाकलेले, तर त्याचं काय असतं? आपल्याकडं पासबुक असतं. त्या पासबुकवर रक्कम लिहिलेली असते. रक्कम लिहिलेली राहते, 1 लाख रुपये 2 लाख रुपये त्या पासबुकामध्ये आपले लिहिलेले असतात. मग आता मला सांगा आजी, जर आपण ते पासबुक घेऊन जर बाजारात गेलो आणि कापड दुकानावाल्याला, किराणा दुकानावाल्याला जर म्हटलं आमच्या पासबुकामध्ये 2 लाख रुपये पडलेले, आम्हाला तुम्ही किराणा सामान द्या आणि कपडे पण द्या, म्हणजे देतील का? आपण ते पासबुक दाखवतो ना त्यांना, त्याच्यावर असते ना रक्कम, मग ती खरी आहे ना, खोटी थोडी आहे, खरीच आहे का नाही? पण तिच्यातले पैसे हे खरे, खोटं कोणीच म्हणू शकणार नाही, खरेच आहे ते. पण मग ते पैसे आपल्याला का बरं देत नाही धान्य किंवा ते आपल्याला सामान का बरं देत नाही? कारण त्या पैशाला रीत आहे. काय त्या पैशाला रीत आहे? रीत आहे ते पासबुक घेऊन ज्यावेळेस आपण बँकेमध्ये जाऊ, त्याचा विड्रॉल करू आणि ज्यावेळेस कॅशियरकडून आपण रोख रक्कम आपण घेऊन येऊन मग दुकानदाराकडे गेलो त्यावेळेस तो आपल्याला सामान देणार आहे. तसं ते देणार नाही. दृष्टांताचा सिद्धांत बघा, ज्ञानेश्वरीमध्ये देव आहे जसाच्या तसाच आहे. मग आता ज्ञानेश्वरी समोर आपण किती पारायण केले म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्याला सांगणार आहे देव असा आहे, देव तसा आहे. किती उघडून जरी ज्ञानेश्वरी पिली तरी देव कळल काय? देव कळणार नाही. त्याच्यासाठी संता काय, तुका म्हणे किल्ल्या आणि त्या दिल्या संता हाती. ज्ञानेश्वरीतला देव जर आपल्याला अनुभवायचा असेल तर त्याला संताला शरण जावं लागेल. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय ह्या ज्ञानेश्वरीतला, तुकाराम गाथातला, इतर सर्व ग्रंथातला भगवंत आपल्याला कळणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये जी 70 क्रमांकाची ओवी आहे, त्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात की या गीतार्थाची थोरवी स्वयं शंभू विवरी, ते भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. काय म्हणतात ज्ञानोबाराय की महादेवाला म्हणजे पार्वती माता विचारते, या गीतार्थाची थोरवी मला सांगा, तुम्ही कशाचं भजन करता? तुम्ही देवाचे देव महादेव आहेत का नाही? देव सगळ्या या जगामध्ये सगळ्यात मोठा देव कोणता? तर महादेव. आणि मग महादेव कोणाचं भजन करतात? तो कोणाचं? महादेव कोणाचं भजन करतात? लोक म्हणतात रामाचं भजन करतात. राम पूजी सदाशिव
आणि श्रीराम जय राम म्हणे महादेव. मग महादेव रामाचं भजन करतात तर मग राम आधीचा आहे का महादेव आधीचा? कोण आधीचं? राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. राम कधीचा? कालचा. कालचा म्हणजे त्रेतायुगातला. आणि त्रेतायुगामधले राम असल्यावर महादेव कसं काय रामाचं भजन करतील? रामाशी जर राम ठाऊक असता तरी का जाता वशिष्ठाची शरण? त्यांच्या गुरुकडे ज्यावेळेस राम गेले, राम त्यांच्या गुरुच्या आश्रमात गेले, वशिष्ठाकडे गेल्याच्या नंतर ते म्हटले असते का राम राम म्हणून? काय म्हटले असते? राम राम सांगितलं असेल का त्यांना? तर त्यांना जे परब्रह्म तत्व आहे, जे अनादी काळाचं जे तत्व आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, जे हलत नाही, चढत नाही, ढळत नाही, असा ते तत्व त्या सद्गुरूंनी त्यांना दिलेलं आहे. आणि त्याच तत्वाचं भजन महादेव करतात. ते आपल्याला माहिती आहे का? माहीत नाही. आणि ते माहीत करून घेण्यासाठी संताला शरण जावं लागतं. गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. मोठा झाला महाज्ञानी, 6 शास्त्र पुराणी. नामाविना उद्धार होईना, अक्कल बाजारात मिळेना. गज आपण उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्या, 6 शास्त्र पुराण पाठ केलं, पण नामाशिवाय उद्धार होणार नाही. आणि त्या सद्गुरूला शरण जाऊन त्या गोष्टीची जाणीव करून घ्यावं लागते, त्या गोष्टीची ओळख करून घ्यावं लागते. बघा तुम्ही आता इथं सगळं शेतकरी मंडळी आहे. साधं कांद्यामध्ये बी आहे, कांद्यामध्ये बी आहे का नाही? मग कांद्याचे टरफलं काढत बसलो, कांद्यातलं बी सापडेल का? त्याचे टरफलं काढत बसायचं. आता एखाद्या शिटीमध्ये जर गेले ते कांदे आणि एखाद्या ताईनं विचारलं का हो हे कांद्याचं बी कसं असतंय? माहिती आहे त्यांना, तुमच्या आमच्यासारख्याला माहिती आहे कांदा कसा येतो, कांद्यातलं बी कसं येतंय. पण ज्याला माहित नाही त्याला माहिती आहे का ते कांद्यातलं बी कसं असतंय? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? शेतकऱ्याच्या पाया पडावं लागतं. कांद्यातलं बी जर आपल्याला पाहिजे असलं तर शेतकऱ्याला शरण जावं लागतं, त्याला विचारावं लागतं, सांग कांद्यातलं बी कसं आहे. तसा ऊसात साखर आहे, मग ऊसाचं टिपरू खलबीत्यात कुटायचं का? ऊसामध्ये साखर आहे, मग ती कुठून चालेल का? त्याच्यासाठी काय रीते? दुधामध्ये तूप आहे, दुधामध्ये तूप आहे, मग सत्यनारायण घालायचं. दुधातलं तूप बघण्यासाठी सत्यनारायण मांडायचा, तिथं पूजा मांडायची. आता लोणी तयार होईल, आता तूप तयार होईल का? त्याला काय रीते मावशी? त्याला विरजण टाकावं लागतं. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार करा. काही काय करा? ताकाचे उपकार माना. उदाहरणार्थ संतांचे उपकार माना, सद्गुरूचे उपकार माना, त्या ज्यांनी तुम्हाला देव ओळखीचा करून दिला आणि ते ओळखीचं करून देतील, ज्यांना ओळख नाही ते करून देतील, त्यांचे उपकार माना. ज्यावेळेस दह्याचं विरजण, दह्यामध्ये विरजण टाकलं, दुधामध्ये विरजण टाकलं, त्यावेळेस त्याचं दही होतं. आणि दही झाल्याच्या नंतर घुसळण करावं लागतं. तसं पण तूप लोणी तयार होत नाही, घुसळावं लागतं, त्याचं मंथन करावं लागतं. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अशा प्रकारे साधू संतांनी सोप्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं. हरिपाठ आपल्यासाठी लिहून ठेवला. हरिपाठामध्ये सांगितलं ज्ञानदेव म्हणे काय करा? भजा आत्मदेवा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. मग आता आपण तर बाहेरच्याच देवाला टाळ कुटत बसतो. हरिपाठ रोज चाललाय का नाही? रोज आपण अर्धा किलोचे टाळ पावशेरावर आणले, हरिपाठ करतो. हरिपाठ करायचा असतो का वाट माहीत पाहिजे? वाट माहीत पाहिजे. कोणता देव आहे, कसा देव आहे. आपल्याला मंदिरात जावं लागतं. इथं हरिपाठात सांगितलं ठाईचं बैसोनी करा एक चित्त. काय म्हणतात ज्ञानोबा आहे? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडीचा आनंद आळवावा, न लगती साया सजावे वनंतरा, सुखी येतो घरा नारायण. कुठं जायची गरज नाही. ठाईचं बैसन, पैसे खर्च करायची गरज नाही, चारी धामला फिरायची गरज नाही. ज्याच्या जो पैसा आहे त्यांनी खुशाल जा.
नाही म्हणायचं नाही, आपल्याला त्याच्यात विरोध नाहीये. जववरी सकळ सिद्ध आहे तववरी चालावया हातपाय, तव तू आपुले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधी सांगितलं? जोपर्यंत तुझ्याकडं सगळं आहे ना, साधन संपत्ती आहे, वेळ आहे, मग जा. देव कळून मग देवाला जा. बघा आजी, रस्त्यानं चालता चालता आपण म्हणजे माणसं ओळखीच्या माणसाला रामराम करतात का बिना ओळखीच्याला? ओळखीच्याला. आणि बिना ओळखीच्याला जर रामराम म्हणत गेलो, रस्त्यानं चाललो राम राम पाहुणे, राम 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 दाजी, राम राम दादा असं जर म्हणलं तर काय म्हणतील? संभ्रम निर्माण. ते म्हणते नाही पागल झालं काय, कारण राम राम कोणालाही राम राम करायला लागलं. मग कोणाला करावं लागतं? ओळखून राम राम करा. राम म्हणता रामाची होईजे आणि पदी बैसोनी पदवी घेईजे. काय करावं लागतं? ओळखून राम राम करायचा. आणि राम म्हणता म्हणता साधू संत म्हणतात पदी बैसोनी पदवी घेईजे. देव पहावायशी गेलो तेथे देवाची होऊन ठेव. देवाची भक्ती अशा पद्धतीनं केली पाहिजे. साधू संतांच्या रीती पद्धतीनं देवाची भक्ती झाली पाहिजे आणि ती साधू संतांनी केली. साधू संत देवतेची संत, संततेची देव निमित्त मात्र प्रतिमा. या युगामध्ये कलियुगामध्ये संतच देव आहेत. देव म्हणतो साधू संतामुळे मी बरा दिसतो, साधू संतामुळे मला देवत्व प्राप्त झालंय, म्हणजे तुम्ही मला देवत्व प्राप्त करून दिलं असं देव सांगतात. माझ्या संतांचा जो भक्ती करतो त्याला मी सगळ्या गोष्टी मिळवून देतो. म्हणून काय करायचंय आपल्याला? संतांना शरण जायचंय आणि गुरुकडून ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. ज्ञानोबा आहे त्याच्यामुळे सांगतात मोठके गुरुमुखे उदेजित दिसे. आणि हृदयामध्ये ते पहिलंच आहे. जसं नदीमध्ये पाणी येतं, पाणी चालू होतं नदीमध्ये, पण कालांतरानं पाण्याचा ओघ कमी झाला, त्याच्यावर शेवाळ आलं. कशामुळं आलं? पाण्यामुळंच आलं. आणि झाकलं कोणाला? शेवाळानं. पाण्याला झाकलं. मग आता तिथं पाणी नाही का? मग पाणी आहेच, पण काय झालं? शेवाळ आलं. तसं तुमच्या आमच्या मनावर सुद्धा या विकाराचं, या सगळ्या संसार प्रपंचाच्या राहड्याचं काय आलंय? शेवाळ आलंय. शेवाळ नाही तर प्रत्येक जीव हा मूळचाच देव आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सगळे महेशाची मूर्ती आहात, तुम्ही देवच आहात. पण ती देव असण्याची जी रीत आहे ती संताजवळ आहे. ते संत सांगत असतात कशा पद्धतीनं तुम्ही देवत्वापर्यंत चालसाल आणि देवाची ओळख तुमची आणि देवाची ओळख होईल, ते साधू संतांनी सांगितलं. बघा, ह्या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय ते सांगू शकत नाही. गंज लोक ज्ञान सांगतात, कवळीच्या कवळी ज्ञान सांगतात, पण अनुभव पाहिजे. बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी जेवून या कोण तृप्त झाला? काय झालं? एका गावामध्ये एक मुलगी माहेरी आलेली होती आणि तिचे दिवस भरले, तिला 9 महिने झालेले होते. ती माहेरी आली डिलेवरीसाठी आणि डिलेवरीसाठी ती आल्यामुळे ती वेळ सुरू झाली, डिलेवरीची टाईम आला तिच्याजवळ. मग अशा गल्लीमध्ये, तुमच्या कशा गल्ल्या आहे अशा गल्लीमध्ये ती ताई घरामध्ये होती आणि अचानक तिला त्रास व्हायला लागला. तर ती ताई मोठ्यानं आरडायला लागली. आता तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही आयाच आहेत ना, सगळ्यांना लेकरं झालेले, अनुभव आहे बघा. तर ती ताई आरडायला लागली जोरजोऱ्यानं. मग शेजारच्या बाया गोळा झाल्या. शेजारच्या बाया म्हणायला लागल्या, बाई या मुलीला त्रास व्हायला लागला गड्या, आता हिचा टाईम जवळ आला. मग असं तांगडू चालू होता. पण मग ज्या शहाण्या बाया आहे, म्हाताऱ्या बाया म्हणल्या, बाई होऊ दे, त्रास होतच असतो तुला, थोडंसं सहन कर, थोडा धीर धर, देवाचं नाव घे, असे सांगू लागल्या. त्याच्यात काय झालं? पलीकडच्या चाळीतली एक आजीबाई काठी टेकीत तिथपर्यंत आली आणि आली म्हणे, काहो काय झालं म्हणे, काहून आरडा उठला म्हणे, काहून गोळा झाल्या म्हणे, तुम्ही काहून दांगडू लावला म्हणे. काही नाही म्हणे, बाई या पोरीचे दिवस भरले म्हणे, तिला त्रास होऊ राहिला. हा, कशाने त्रास होऊ राहिला म्हणे? तिनं आहे ना हे काहीतरी खाल्ला असं म्हणे, मला बी काल मग बी पोट दुखत होतं म्हणे. काय म्हणते ती आजीबाई? काल माझं बी पोट दुखत होतं म्हणे. म्हणे आजी, आहो तिचा त्रास कशामुळं होऊ राहिला तुम्हाला माहिती आहे का?
म्हणे काय आला म्हणे, इतका दांगडू असतो का म्हणे, मग पोट दुखायला लागलं तर काय सहन करू नाही का म्हणे, खाल्ला असं काहीतरी म्हणून पोट दुखायला म्हणे. आजी तुमचं कशाने पोट दुखू राहिलं म्हणे, मी शिळं बेसन खाल्लं होतं. आणि ती आजी आहे ना हळदीच्या डागावर राहिली होती. ती आजी लग्न झालं आणि हळदीच्या डागावर घरी माहेरात राहिलेली होती. काय अनुभव असेल हो तिला. त्या ताईला जो त्रास होतोय त्या गोष्टीचा अनुभव तिला आहे का. ती म्हणजे शिळं बेसन खाल्लं म्हणून मग पोट दुखत होतं, तसंच तिचं पोट दुखत असं. तसं या जगामध्ये चालू आहे मावशी. तसंच या जगामध्ये ज्ञान सांगायचं काम खूप चाललंय, पण अनुभव कोणाला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अनुभव पाहिजे. अनुभवाशिवाय ते माणूस तिथं म्हणजे ज्याला अनुभव आहे, ज्याला पोहता येतं तोच तुम्हाला घेऊन जाऊ शकेल त्या नदीतून. ज्याला पोहणं येत नाही त्याच्या भरोश्यावर जा बरं, ते रस्त्यातच आपल्याला गटांगळ्या खायला लावत. म्हणून संतांना अनुभव आहे. साधू संतांचा जो ठेवा आहे तो अनुभूतीचा आहे. म्हणून ते हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नामाशिवाय उद्धार होणार नाही. नामाचं ज्यावेळेस तुम्ही नामरूपी नौकेमध्ये बसताल आणि त्या नामाचं साधन घेऊन ज्यावेळेस तुम्ही चिंतन करसाल किंवा त्या नामाचा जप करसाल त्यावेळेस ते ह्या भवसागरातून आपल्याला तरुण जाता येईल. अशा प्रकारे आपल्याला या गोष्टीची ओळख होणं गरजेची आहे. संसारामध्ये माणूस इतका आटापिटा करतो, जी गोष्ट नसली ती मिळवण्यासाठी आपण खूप आटापिटा करतो, पण भगवंताच्या प्राप्तीसाठी कधी आटापिटा करीत नाही. कधीच असं वाटत नाही की देवाची माझी ओळख व्हावी, देवानं मला कधीतरी म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव आणून द्यावा. गंज सांगणारे, ज्यांना अनुभव आहे ते सांगणारे खूप सांगायला लागले, पण ऐकणारे कुठे. जसं सांगणाराही त्याच पट्टीचा लागतो तसा ऐकणारा सुद्धा तसाच लागतो. इथं भगवद्गीता ही भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितली. मग तिथं दुसरे कोणी नव्हते का ऐकणारे. पण भक्त कसा लागतो, ज्याला त्या गोष्टीची आस लागलेली आहे. ऐकणाराही तितकाच अंतकरणातून म्हणजे ऐकणारा पाहिजे, तेव्हा कुठं ते ज्ञान सांगितलं जातं आणि ते पण रुजल्या जातं. नाहीतर मग खडकावर बी पेरलं तर उगत काय, खडकावर नाही उगत. इथं साधू संताचं ज्ञान समजायला किलोभर भेजा लागतो. मुंगीच्या पाया इतका सुद्धा नाही, कमी नाही चालत. त्या जीवाच्या म्हणजे मन बुद्धी चित्त सगळं एका ठिकाणी पाहिजे. नाही निर्मळ मन काय करीन साबण. आपलं मनच जर स्थिर नाहीये, मन सैरावैरा धावायला लागलं, त्याला ठिकाण्यावर आणायचंय तर त्याला काय करावं लागेल. जसं घोडा आहे, घोडा खूप भरधाव वेगानं पळतोय आणि त्या घोड्याला आपल्याला आवर घालायचा आहे. म्हणजे कसा आवरला जाईल बरं सांगा. त्या घोड्याला आवरायचं तर त्याला काय करावं लागतं. कोणी म्हणतं लगाम खेचावा लागतो. लगाम खेचला का घोडा आणखी पळतो. लगाम खेचला की घोडा जास्त जोरात पळतो. म्हणून त्याची पण एक रीत असते. त्या घोड्याचा जो लगाम येतो त्याच्या पाठीवर टाकून द्यावा लागतो आणि त्यावेळेस तो घोडा थांबतो. त्याला कळतंय नाही यायला थांबायचंय. तसं हे मन आहे. मन चंचल चपल जाता वेताना लगे वेळ. इतकं चंचल इतकं चपळ मन आहे. त्या मनाला आवरण्याचं साधन जीवाकडं नसल्यामुळे त्या जीवाची फसगत होते, त्या जीवाची ओढाताण होते. आणि अशा जीवाला इथं ज्ञानोबाराय सांगतात, अरे बाबा हे सगळं तुझ्या हृदयातच आहे, फक्त तू काय कर, सद्गुरूला शरण जा. साधू संतांचा आपल्यावर खूप उपकार आहे. साधू संतांचे म्हणजे इतके उपकार आहे की त्यांच्या उपकाराची परतफेड आपल्याला करता येणार नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हा 9वा अध्याय जो आहे ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय हा राजविद्या राजगुह्य आहे. कसा आहे, इति गुह्यतम शास्त्र. इतका गुह्य परमार्थ आहे हा, म्हणून याला राजगुह्य म्हटलेलं आहे. हा गुह्य परमार्थ कोणीही वाचत खूप पारायण करतात हो,
इतके पारायण चालू आहे, पण त्याच्यात काय दडलेलं आहे कोणीच सांगत नाही. काय करायला पाहिजे? पार्वती मातेनं ज्यावेळेस महादेवाला विचारलं की तुम्ही कोणाचं भजन करता, त्यावेळेस महादेव म्हणतात, पार्वती हा प्रश्न तुला पडला हेच लय माझं भाग्य आहे. तुला हा प्रश्न विचारावा वाटला की तुम्ही कोणाचं भजन करता हेच मत भाग्य आहे. पण चाल, आज तुझा उद्धार होईल या गोष्टीमुळं. या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस महादेवानं त्यांना द्यायचं होतं, त्यावेळेस त्यांना सांगितलं इथं कैलासामध्ये तुला मला सांगता येणार नाही, तर कुठं जायचं आहे? काशीमध्ये आनंदवनामध्ये घेऊन गेले पार्वती मातेला. आणि तिथं या नामाचा उपदेश महादेवानं पार्वती मातेला सांगितला. आणि तिथं सगळीकडून पाणी आहे, आणि त्या मधल्या बेटावर जाऊन आनंदवनामध्ये तिथं पार्वती मातेला या नामाचा उपदेश केला. आणि तिथं सांगत असताना पार्वती मातेला त्या नामाची अवस्था झाली आणि पार्वती माता स्थिर झाल्या. त्यावेळेस हे नाम सांगताना कोणी ऐकलं? मच्छिंद्रनाथाने ऐकलं. माशीच्या पोटात, माशीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथानं ऐकलं. आणि मग त्यांना असं वाटलं की पार्वती मातेला ही गोष्ट सांगू लागले, आणि म्हणून त्यांनी ऐकलं. गण 12 वर्ष नाव केलेली ती, म्हणजे सांगितलेली साधना केली मच्छिंद्रनाथानं. पण मग फळाला आली का? नाही. काय केलं होतं? चोरून ऐकलं होतं. चोरून ऐकून जमल का हो ज्ञान? त्याच्यासाठी नाक घासावं लागतंय, कोणाच्या तरी पुढे जाऊन विचारावं लागतंय. पुशे त्याचे कधी न नाशे. जो विचारतो त्याला काही ना काहीतरी बोध होत असतो. म्हणून मग मच्छिंद्रनाथांना 12 वर्ष तपश्चर्या केली, 12 वर्ष साधना केली, पण फळाला येत नव्हती, अनुभवाला येत नव्हती. मग त्यांनी काय केलं? भगवान शंकराचा धावा केला आणि महादेवाला सांगितलं, म्हणे भगवंता तुम्ही जे आई पार्वतीला सांगितलं, आई निश्चेष्टीत पडल्या, आईला अवस्था झाली, मला काय अवस्था होत नाही, मला काय या गोष्टीचा आनंद मिळत नाही. त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही गुरु नाही केला ना? गुरु केला होता का? नाही, चोरून ऐकलं होतं. मग तुम्हाला रीतीनं जावं लागेल, रीतीनं. आपल्याला इकडं संसारामध्ये प्रत्येक गोष्टीला रीत आहे, प्रत्येक गोष्ट आपण रीतीनं करतो. मग नामाला रीत नसेल का? गुरु करायला सुद्धा रीत आहे, नामाला रीत आहे. प्रत्येक ठिकाणी आपण संसारामध्ये अशा बारीक बारीक गोष्टी ध्यानात ठेवतो, पण परमार्थामध्ये काहीच ध्यानात ठेवत नाही. परमार्थ, कारण जीवाला पैसा इतका पैसा झालाय, त्या पैशाच्या नादामध्ये ज्या सुखाच्या सोयीच्या ज्या गोष्टी मिळतात त्याच्या नादामध्ये जीव खरा भगवंताला विसरून गेलाय. पैसा जवळ असल्यामुळे त्यांना असं वाटतं की काय करायचंय, जमीन कमवून ठेवले सासू सासऱ्याची आहे, काही नवऱ्यानं कमवलेली आहे, त्याच्यातलं एक तुकडं इकलं का, काही अडचण आली का दवाखान्यात त्याचे पैसे लावता येते. देव कशाला करायचं? चारीधाम करायचे असले का त्याच्यातलेच पैसे काढायचे, चारीधामाला लावायचे, आनंद घ्यायचा. अरे पण ते आनंद म्हणजे खरा आनंद आहे का? तो आनंद खरा आनंद नाहीये. ज्यावेळेस आपण इथून आपलं हे पृथ्वी तलावावरचा आपला जन्म संपल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आपल्या निजधामाला जाऊ, त्यावेळेस खरी मजा तिथे. ज्यावेळेस आपण आपल्या देह ठेवून जाऊ ना आपल्या परत धामाला, त्यावेळेस तिथं खरी मजा आहे. बघा गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. किती बघा, ग्रंथकारांनी साधू संतांनी किती आपल्याला सगळ्या गोष्टीचं भेव दाखवलंय, पण जीव घाबरतो का? जीव घाबरत नाही. जीवाला वाटतं मेल्यावर कोण पाहिलंय. अरे आता तरी होई जागा, तुका म्हणे पुढे दगा. संसार करता करता काबाड कष्ट केले, कंबर मोडेपर्यंत काम केलं, पोटाला पिळा दिला, हातापाय वाकडे होईपर्यंत काम केलं त्या जीवानं. पण त्या घरातल्या माणसांनी कधी म्हटलं नाही त्या जीवाला की तू खरंच खूप कष्ट केले आमच्यासाठी. ते म्हणते ते बाकीचे लोक करते, तुम्ही काय नवल करू राहिले, असे म्हणतात. लेकरं बाळ सुना नातू काय म्हणतात, तुम्ही काय नवल केलं, सगळेच करतात ना, तुम्ही काय केलं एवढं नवल. पण त्या जीवाला माहिती आपण कसं कसं जाऊ का, काडी काडी कशी गोळा केली. आणि असं करून करून ज्यावेळेस तो जीव टेकून जातो, त्याला आधी व्याधीनं ग्रासलं जातं, त्यावेळेस त्या जीवाला विचार पडतो, आपलं काय, माझं काय. आता जायची वेळ आली, आता आपलं कोण आहे?
पाठचं राहत नाही सोबत, नवरा राहत नाही, लेकरं राहत नाही, त्या जीवाला एकट्याला आडेवेडे द्यावं लागते. काय करावं लागतं? एकट्याला आडेवेडे द्यावं लागते. आणि मग तिथं मरणाच्या दारात जाऊन त्या जीवाला या गोष्टीची म्हणजे असंख्य वेदना सहन करावं लागतात. त्यावेळेस मग तो जीव म्हणतो, देवा धाव, देवा आता तरी देवा काहीतरी कर, देवा ये रे, देवा मला घेऊन जाय रे. येतो का देव? देव येत नाही. देव म्हणतो, तरुणपणी केले चाळे, आता कशाला मला आवाज देतो? तरुण होता, पैसा होता, शरीर चांगलं होतं, तेव्हा तू देव आठवला का? त्यावेळेस तुला देव समजला नाही. त्यावेळेस साधू संत सांगत होते, आता करा रे बापानो हरीचे साधना, जणी करणीचे करू नका. अनेक नो हे जन्म यमाची यातना, आईशी या साधना करा. काही संतांनी ओरडून सांगितलं. साधू संत सांगून सांगून मरून गेले, पण जीवाला काही कळालं नाही. आणि हे कळण्यासाठी आपल्याला सद्गुरू लागतात, संत लागतात. अशा प्रकारे आपल्याला कधीतरी त्या जीवानं विचार करावा आणि ह्या मार्गाला लागावं. झड झडोनी वहिला निग ये भक्तीच्या वाटे लाग, तरीच तू पावशीला व्यंग निज धाम माझी. आता झड झडोन वहिला निग म्हणजे पटकन या मार्गाला लाग, नामस्मरणाला लाग, साधू संतांच्या संगतीमध्ये जा. त्यावेळेस तुझ्या जीवाचा उद्धार होणार आहे. नाही आजा गेला पंजा गेला, बाप मसना नेला, आणि देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यात देखत सगळे निघून गेले, आपल्यालाही जायचंय, पण आता इथून पुढे आपण सावध व्हायला पाहिजे. मनुष्य जन्म अनमोल है, फिरसे नहीं मिलेगा, पका फल गिर पड़ा फिरसे नहीं लगेगा. ओम सोहम की लूट है, लूट सके तो लूट ले, जीवन का अंत जब आएगा प्राण जाएगा छूट के. हा मनुष्य जन्म आपल्याला अनमोल असा देह दिलाय भगवंतानं. काय झालं, एकदा एक असाच बकऱ्या चारणारा एक मुलगा होता. मेंढ्या चारायचा, बकऱ्या चारायचा. पण म्हणजे शेतामध्ये चारत असताना त्याला एक हिरा सापडला, आणि त्या हिऱ्या सापडला पण त्याला त्याची पारख नव्हती. तो खडा आहे का डायमंडचं आहे का कशाचं आहे का काचेचं आहे, त्याला काही कळत नव्हतं. मग त्यानं काय केलं, तो हिरा आहे ना त्याच्या बकरीच्या गळ्यात बांधला. तो हिरा बकरीच्या गळ्यात बांधला. मग असाच एक दिवस माणूस एक चालला होता, चालता चालता त्याचं ते लक्ष गेलं त्या बकरीच्या गळ्याकडं, आणि पाहिलं, अरे ही बकरीच्या गळ्यातली वस्तू चांगली चमकायला लागली, काहीतरी ही अमोलिक वस्तू असली पाहिजे. मग त्या मुलाकडे गेला आणि त्याला म्हणे, का रे भाऊ ते बकरीच्या गळ्यात बांधलेलं काय? ते म्हणे, काय माहिती मला सापडलं म्हणे, ते काचाची वस्तू आहे काय माहिती, बांधली म्हणे मी बकरीच्या गळ्यात. ते म्हणे, मी पैसे देतो याचे, मला देतो का? म्हणे, तुम्ही किती पैसे द्यासान? म्हणे, मी तुला याचे 100 रुपये देतो म्हणे. त्याला वाटलं सापडलेली तर वस्तू आहे, काय करायचं तिचं, 100 रुपये येऊ राहिले ना. मग त्यानं काय केलं, काढला तेवढं खडा आणि त्याच्याजवळ देऊन टाकला. यानं पैसे दिले आणि ते घेऊन गेला. याला काय वाटलं, आपण आहे ना सोनाराकडे जाऊ विचारू. म्हणजे सोनाराला पाहिला, तो सोनाराला वाटलं हाय काहीतरी अमोलिक वस्तू दिसतीये, पण ते म्हणे काही साधारण गोष्ट आहे म्हणे भाऊ, पण याचे काही जास्त पैसे येणार नाही, तुला 1000-500 रुपये देतो म्हणे याचे, काय तुला द्यायचं असं. त्याला वाटलं आता 100 रुपयाला मी घेतलाय, 1000-500 रुपये म्हणजे आपल्याला शिल्लकच पैसे राहिले ना. त्यानं 1000 रुपये दिले याने त्याला देऊन टाकला. आता त्या सोनारानं काय केलं, ते खडा त्याच्या त्या काचेमध्ये लावून ठेवला. पण तिथे एक हिऱ्याचा व्यापारी आला, आणि हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं ज्यावेळेस तो तिथं आला, त्याला काही गोष्टी दाखवल्या त्याला द्यायसाठी घ्यायसाठी, पण त्यानं ते काचातली वस्तू पाहिली. तो म्हणे, का ही वस्तू तुमच्याकडे कशी? म्हणे, आला होता म्हणे एक माणूस असाच, त्याने दिलं म्हणे, मला वाटलं ते थोडा चांगला आहे म्हणे चमकायसारखा, मी ठेवला म्हणे आमच्या याच्यात शोरूममध्ये. म्हणे, मग ही वस्तू मी तुम्हाला याचे 50,000 रुपये देतो म्हणे, 50,000 रुपये देतो, ही वस्तू मला द्या म्हणे. ते म्हणे, आता मी 1000 रुपयाला घेतली, 50,000 आपल्याला भरपूर पैसे झाले. ते काढला त्यानं आणि त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याला तो 50,000चा हिरा देऊन टाकला. आता तसं पाहायला गेलं तर हिरा केवढ्याचा होता, काही कोटी रुपयाचा हिरा होता. पण ओळख नसल्यामुळं काय झालं, किंमत नाही कळाली त्या गोष्टीची. तसा म्हणजे दृष्टांताचा सिद्धांत असा, तुम्हाला आम्हाला जो हा नरदेह मिळालाय, हा कैक पटीनं अमोलिक हिऱ्यापेक्षाही मोठा असा आपल्याला देह दिलेला आहे.
आणि हा हिऱ्यासारखा देह आपल्याला कळत नाही. आपण तो संसाराच्या या संसारामध्ये आपण त्याचा फडशा पाडतो. त्या जीवाचा त्या देहाची किंमत ठेवत नाही. आपण मनुष्य जन्माचा आपण विचार करत नाही. इतका मोठा अमोल असा देह मिळाला आणि त्याची आपण किंमत करत नाही, म्हणून आहे ना तो वाया जातो. काय पशु का होत बनैया नरका कुछ न होय. पशु का होत बनैया नरका कुछ न होय. नर अगर करनी करे तो नरका नारायण बन जाय. काय होतो? नराचा नारायण होतो, माणसाचा देव होतो, जीवाचा शिव होतो. एवढी ताकद या नामामध्ये आहे, एवढी ताकद या साधू संतांच्या कार्यामध्ये आहे. पण ते आपल्या तुमच्या आमच्यासारख्याला माहीत नाही. म्हणून सज्जन माणसांनो, सगळ्या जीवालाही साधू संतांनी तळमळीनं सांगितलं, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. काय दिलं आपण साधू संतांना? काहीच नाही दिलं. काय देऊ शकतो आपण? काही देऊ शकत नाही, काही दिलं नाही. जसं आईला लेकराचा कळवळा असतो, आईला लेकराचा कळवळा असतो. आई म्हणती मेल्या सरतावाचा उन्हात खेळू राहिला, सावलीत मर ना. काय म्हणते आई? अरे उन्हात नको खेळू, सावलीत मर. मग त्या लेकरानं मरायचं का? का म्हणत असेल आई? सावलीत मर. आईला कळवळा येतो. चुलती नाही म्हणणार, मावशी नाही म्हणणार, उन्हात खेळू नको, सावलीत व्हायचं कोणी म्हणणार नाही. पण आई म्हणते, आईला माहिती आहे की याला जर ऊन लागलं हा बिमार पडल, याला काही होईल, म्हणून आई त्याला राग राग बोलती. तसे संत आहे, संत सुद्धा शिव्या देऊन शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा सांगतात, काय माय होती गेली भूतापाशी, हरी नाही मुगाशी अरे गोडा. शांती ब्रह्मानं म्हणावं का? राग येतो जीवाला, त्या संतांना राग येतो. का कळत नसल जीवाला? अरे इतका चांगला सुंदर देह मातीमध्ये घालायला लागले, पण कधीतरी देवाच्या ठिकाणी जा, साधू संतांच्या चरणावर जा, ओळख करून घ्या. तुम्ही देव म्हणजे देह नसून तुम्ही आत्मा आहात, जीव नसून तुम्ही शिव आहात. ह्या गोष्टीची ओळख करा, या गोष्टीची जाणीव करून घ्या. तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा लाभ होईल, सुख मिळेल. म्हणून साधू संत आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवतात. अहो साधं जर एखाद्या भाऊच्या घरी जर जायचं असलं, गण नंबर आहे आपल्याजवळ, फोन नंबर, पण त्याचं घर सापडत नाहीये आपल्याला, तर चालता चालता त्या गल्लीमध्ये रस्त्यामध्ये विचारावं लागतंय, काहो ताई, काहो भाऊ, आम्हाला अमुक अमुक अशा अशा माणसाचं घर सांगा बरं. विचारावं लागतं का नाही? मग आपल्याला देवापर्यंत जायचंय तर देवाची ओळख विचारायला नाही पाहिजे का? विचारायलाच पाहिजे. विचारलं तरच आपल्याला काही गोष्टी मिळणार आहे. प्रश्न पडले पाहिजे जीवाला, हे कसं, ते कसं, ते कसं. नुसतंच ऐकायचंय, पोथ्या ऐकू राहिलो, पुराण ऐकू राहिलो, सगळं काही ऐकायला लागलो, पण परिणाम काहीच नाही. गंज भक्ती करतो, भक्ती किती किती भक्ती चालली. अपूर्व जुन्या काळामध्ये एवढी भक्ती करीत नव्हते कोणी, आता इतकी भक्ती चालली. गावगावामध्ये सक्ती आहे, गावगावामध्ये प्रवचन आहे, कीर्तन आहे, सगळे दगड उचलावं तिथं कीर्तनकार आहे. इतके कीर्तनकार, इतके साधू, इतके म्हणजे हे झालेले. पण गुरु कसा पाहिजे? गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मनगट, प्रश्न विचारावे दोन, आणि देव कोण आणि मी कोण हे सांग. बळकट असा गुरु केला पाहिजे, ज्याला त्या गोष्टीचा प्रश्न विचारला, ज्यानं ओळख करून दिली ना मी कोण आहे, ज्यानं मला दाखवलं जो देव कोण आहे. या दोन गोष्टी जर दाखवल्या तर त्याला शरण जा, त्यांना विचारा. नुसतंच या आमच्या घरी पण आमच्या पाया म्हणजे त्याच्या पिशच व्हायच्या आहे का? कधीतरी जीवाला प्रश्न पडला पाहिजे, विचारलं पाहिजे. साधू संतांचं कार्य हे नुसतं सांगायसाठी, आळडायसाठी आहे का? साधू संतांची अभंगवाणी नुसती म्हणून गाण्यासाठी आहे का माईकमध्ये? तर नाही. ती साधू संतांचं जे कार्य, साधू संतांचे जे अभंग आहे ते अभंग जीवनामध्ये उतरले पाहिजे. साधू संतांचे अभंग जीवनामध्ये उतरले पाहिजे, नुसते पोट भरायसाठी नाहीये. पोट तर चिमणी पाखरं सुद्धा भरू लागले, कुत्र मांजर सुद्धा पोट भरत नाही का? कुत्र मांजर सुद्धा पोट भरतात हो. मला सांगा,
तुम्ही आपण आपल्याला बोलता येतं, चालता येतं, हातानं काम करता येतं, पायानं चालता येतं म्हणून आपण पोट भरतो. आपल्याला वाटतं आपण काहीतरी कष्ट करतो. मग लोक म्हणतात कष्ट जर नाही केले तर कसं काय पोट भरलं. पण कुत्रा मांजर काय करतो तरी ते जगायला लागले गेले. अहो चिमणी सुद्धा इतका सुंदर खोपा बांधते. चिमणी सारखा जर इंजिनियरच नाहीये, चिमणी सारखा इंजिनियर कुठं सापडायचा नाही. तिला बिचारीला हात नाही, तिला फक्त चोच आहे. त्या चोचीनं ती एक एक काडी गोळा करून खोपा बनवते. आणि खोपा बनवते तर कसा तो खोपा विणत असेल. चिमणी कसा खोपा तयार करते, तिच्या लेकरासाठीच करते ना. आहे का तिला वाचा आहे का, तिला बोलता येतं, तिला सांगता येतं, पण तरी सुद्धा ती संसारासाठी इतक्या आटापिटा करते. मग तुम्ही आपण करतो काय नवल आहे का त्याच्यात. साधू संतांची अभंगवाणी नुसती पोट भरण्यासाठी नाही. साधू संतांचा जो ठेवा आहे हा जगाला नुसता ओरडून सांगण्यासाठी नाही, तर स्वतः बदल करण्यासाठी आहे. स्वतः जीवन जगायचंय. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. काय म्हणतात, ग्रंथ ही ज्ञानेश्वरी ही श्रेष्ठ आहे, पण त्याच्यातली एक तरी ओवी जीवनामध्ये उतरली पाहिजे, जीवनामध्ये आली पाहिजे, जगता आलं पाहिजे जीवन. कधीतरी उपाशी राहून बघा बरोबर. बघा कधीतरी कोणाच्या तरी घरी गेले आणि तिथं तुम्हाला काहीच मिळालं नाही, कधीतरी उपाशी राहून बघा. तुमचे तिन्ही फ्यूज एक नाही झाले तर सांगा. आणि साधू संताला तुकडा नाही दिला हो, लाथा मारल्या, त्यांना माती टाकली त्यांच्या झोळीमध्ये, त्यांना गावात राहू दिलं नाही, त्यांना गंगेच्या काठावर या इंद्रायणीच्या काठावर त्यांना काट्या कुपाट्यामध्ये झुडपामध्ये राहावं लागलं. आणि आज त्या ज्ञानेश्वर माऊलीच्या जीवावर करोडो रुपयाची उलाढाल होते. गंज आपण डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन नाचायला लागलो, त्यावेळेस जगू दिलं नाही. तुम्ही आम्हीच मातीत घातले संत, तुम्ही आम्ही मातीत घातले, आपण समजून घेतलं नाही. तुकाराम महाराजाला सुद्धा आपण तुम्ही आम्हीच मातीत घातलं. नाथबाबाला सुद्धा तुम्ही आम्हीच पाण्यात बुडून मारलं. इतकंच नाही तर शिवाजी राजाला सुद्धा आपण तुम्ही आम्हीच मारलं. ज्यांना समजले नाही ना त्यांनी त्यांचा घात केला. संभाजी राजाचे डोळे सुद्धा तुम्ही आम्हीच काढले, नाही समजून घेतलं. आणि साधू संत एवढे 78 साधू संतांची मांडी आळी आपण मातीत घातली, पण नाही समजून घेतलं. कधी समजायचं, कधी कळायचं. ज्याला मी कोण हे कळालं त्याला संत कळतात. ज्याला संत कळाले त्याला त्याच्या स्वतःची उपरती होते, त्याला कळतो आपण कशासाठी आलो, काय करायला पाहिजे. साधं आपल्या बापानं कष्ट केलेले त्याची आपल्याला जाणीव काही काही लेकरांना असते. माझ्या वडिलांना लय कष्ट केले. अहो साधं बापानं कष्ट केली त्याची जाणीव तो ठेवतो, मग साधू संतांनी केलेल्या कष्टाची जाणीव नसावी का. बरं, ज्यावेळेस आपला जन्म होतो आणि त्यावेळेस ते लेकरू वाढत वाढत जातं, लहानचं मोठं होतं, त्यावेळेस त्याची आई काय सांगती, बाळा हे तुझे बाबा आहे. बरं काय सांगते आई, हे तुझे बाबा आहे. आई सांगती हे तुझे बाबा आहे म्हणून ते लेकरू काय करतं, आईवर विश्वास ठेवतंय, हे माझे बाबा असले पाहिजे, म्हणजे आहेच. शंका घेतं का ते लेकरू. मग ते लेकरू हळूहळू मोठं होतं तसं त्याला बाबा कळायला लागतात, आई कळायला लागते. त्याचा म्हणजे पूर्ण निश्चय होतो हे माझे बाबा आहे. त्या लेकरांना पाहिले होते का, नाही. पण आई सांगते ना, आई सांगते हे तुझे बाबा आहे, 100% 101% तो लेकरू त्याच्यावर विश्वास ठेवतो. तसं साधू संतांनी सांगितलं हा देव आहे, आणि हा देव साधू संतांनी अनुभवला म्हणून आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. पण आपण विश्वास ठेवत नाही. साधू संत आपली आई आहे आणि त्यांनी आपल्याला देव ओळखीचा करून दिला. तो देव आपल्याला कळायला पाहिजे. आपण शंका नाही घ्यायची देव कसा असत. देव हातापायाचा नाही, देवाला रंग नाही, देवाला रूप नाही, असा तो देव. आता तुम्ही म्हणसाल ताई आम्हाला तर जेवढं आतापर्यंतच्या काळामध्ये आम्ही जेवढं काही ऐकलं, बऱ्याच गोष्टी ऐकल्या, कथा ऐकल्या, कीर्तन ऐकले, पण आम्हाला सांगितलं की मंदिरातलाच देव सांगितला. जो पांडुरंग आहे विठ्ठल म्हणजे पंढरीचा, तो देव सांगितला आम्हाला. याच्यापेक्षा देव वेगळा आम्हाला सांगितलाच नाही.
मग आता आम्ही काय म्हणणार आहे? आम्ही कोणत्या देवाला बसणार आहे? तुमची काय चुकी नाही. जग सोन्याहून पिवळंय, पण सांगणारे 12 बापाचे. सांगणाऱ्यालाच माहित नाही. आडात असलं तर विहिरीत येईल, विहिरीत असलं तर पोहऱ्यात येईल. ज्याला माहिती आहे ना तो ओरिजिनलच पत्ता सांगन देवाचा. देव कसा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. काय म्हणतात? कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. मग मला सांगा, तुकाराम महाराजाला माहित नव्हता का? सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर गाव आहे, तिथं विठ्ठल आहे. त्याची 8 पिढ्याची वारी आहे. 8 पिढ्यापासून जे वारी करतात, त्यांचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा सगळ्यांनी वारी केली. पण त्यांना पांडुरंग माहित नव्हता का? विठ्ठल माहित नव्हता का? का विचारत असतील त्या अभंगामध्ये, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. जरी तुम्हा कोणा ठावा असे पडत असे पाय येतो लोटांगणी, आणि मात तरी याची दावा कोणी. का म्हणत असतील तुकाराम महाराज? का आपल्याला प्रश्न पडायला नाही पाहिजे? जर देव माहित आहे, गाभाऱ्यातला देव माहिती आहे, पांडुरंग माहिती आहे, तरी विचारू लागले का? कारण तुकाराम महाराजाला कळालं होतं की देव हा नाहीये, म्हणजे मूर्ती आहे. काय आहे ती? पांडुरंगाची मूर्ती आहे. पण देव तितकाच आहे का? मग नामदेव महाराजाला का पाठवलं असं पांडुरंगानं? आवड्या ना त्याला. देव कळाला. देव तर जेवत होता नामदेवाच्या हातानं. नामदेवाच्या हातानं खात होता, पीत होता, झोपत होता, उठत होता, बसत होता. नामदेव महाराजाला असं वाटलं की देव म्हणजे मी देवाचा लाडका भक्त आहे, देव माझं सगळं काही ऐकतो, खातो पितो झोपतो सगळं काही करतो, असंच देव आहे नामदेव महाराजांना वाटायचं. पण देवाला खंत वाटायची, देवाला दुःख व्हायचं या गोष्टीचं. अरे माझा लढीवाळ नामा, अरे नामा मी असा नाही रे, मी असा नाहीये. ज्यावेळेस स्वतः पांडुरंग नामदेवाला सांगतात की नामदेवा अरे गुरु कर बरं, गुरुशिवाय तुला मी कसा हे कळणार नाही. नामदेव महाराज म्हणायचे, कटेवरी हात नाही ज्या देवाचे, न घेमी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या देवाचं दर्शन मी घेणारच नाही. तूच माझा देव आहे, तूच मला सांग काय करायचं कसं करायचं. पण पांडुरंग परमात्मा म्हणायचे, अरे मी बांधलेला आहे, मी या मूर्तीपुरता आहे, मला सगुण रूपामध्ये येता येत नाही. मी तुझ्यापुरता, तुझी भक्ती खूप आहे, अंतःकरणातून तुझी भक्ती आहे, पण तुझी भक्ती कशी आहे? आंधळी आहे, तुला ज्ञान नाहीये त्या गोष्टीचं. तू डोकं फोडणार होता म्हणून मला तुझ्या समोर प्रगट व्हावं लागलं. पण मी असा नाही, मी हातापायाचा नाही, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, असा तो रघुराय आहे. तो भगवंत निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार तूची रघुराय. मग अशा निर्गुण निराकाराचं कसं काय ओळख होईल आपल्याला? ती ओळख साधू संताशिवाय होत नाही. नामदेव रायाला ज्यावेळेस औंढ्याला पाठवलं, विसोबा खेचराकडे गेले आणि मग तिथे त्या गोष्टीचा बोध झाला. तुम्हा सर्वांना ती कथा माहिती आहे. काय झालं? मग देऊळ फिरलं, त्या विसोबा खेचराचे पाय घेतले, सगळीकडे फिरायला लागले. मग ते जिथं पाय ठेवायचे तिथं महादेवाची पिंड तयार व्हायची. मग नामदेव राय म्हणतात, आता हे मन तिथं पाय ठेवतो तिथं पिंड तयार होती. सगळीकडे जर देव व्हायला लागला मग मी हे पाय कुठं ठेवू? म्हणे नामदेवा जिथं देव नसतं ना तिथं ठेव. मग देव कुठं नव्हता? याच्या डोक्यात नव्हता, डोक्यावर ठेवले पाय. म्हणजे सांगायचं तात्पर्य, नामदेवाला ज्यावेळेस अनुग्रह दिला, अनुग्रह दिल्याच्या नंतर त्या साधना करता करता ज्यावेळेस ते म्हणजे पाय घेऊन फिरायला लागले, त्यावेळेस सगळीकडे देवाच्या डोक्यावर पाय ठेवत होता का देवच डोक्यावर पाय घेत होता भक्ताचे? वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तया विना ठावरिता कोटे. देवाशिवाय सुईचं टोक रव इतकी सुद्धा जागा शिल्लक नाहीये. चराचरी भरून उरला चराचरी. प्रत्येक चराचरामध्ये देव आहे. मग त्याची अनुभूती ही सद्गुरु शिवाय येणार नाही. ऐशी याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. काय करा? संताला शरण जाऊन जो आपल्याला ही गोष्ट सांगल अशांना शरण जा आणि देव ओळखीचा करा. नाही तर कोणाचे 5 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी जायच्या रेंजमध्ये आले. जैसा आया वैसा गया, नहाक जमाना खोया. म्हणून संतांना तळमळ वाटती, या गोष्टीची खंत वाटती
की या प्रत्येक जीव हा या नामाचा, या तत्वाचा अधिकारी आहे. काय सकळाशी यदि आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामानं प्रत्येक जीवाचा उद्धार होतो. जो 2 पायाचा माणूस जन्माला आला त्याचा प्रत्येकाचा उद्धार होतो. तिथं जात नाही, पात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काहीच नाही. जो मनुष्य योनीला आला ना त्याचा प्रत्येकाचा उद्धार होतो या नामानं. आणि ते साधू संतांनी आपल्याला अनुभवाला आणून दिलं. म्हणून इथं नाहीतर मायबापांनो आम्ही काही तुमच्यापेक्षा मोठे नाही, पण आमच्या सद्गुरूच्या शब्दावर सांगतो. आमचे सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा कल्याण गव्हाण येळगाव राजा तालुक्यातले, आणि ते महात्मे आमच्यापर्यंत आले. देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी. आयते चालत आले आणि त्यांच्या अनुग्रहामुळं आम्हाला भगवंताची ओळख झाली. त्यांच्या कृपेमुळे आम्हाला देव कळाला, आणि तो देव आम्हाला कळालेला देव तुमच्यासारख्यांना तळतळीनं सांगा वाटतो की अशा प्रकारे देवाची भक्ती करा. नाहीतर जग भक्तिगंज करायला लागलं पण परिणाम काहीच येत नाही. मंदिरात गेलं तितक्यापुरतं समाधान वाटते, घरी गेलं 4 भिंतीच्या आत का सुरू झाला कळव, सुरू झाल्या म्हणजे त्या जीवाचा तरफडा. त्या जीवाला किती काही त्रास होतो. लेकराचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, बायकोचं वेगळं, घरातल्या माणसाचं वेगळं, सासू सासऱ्याचं वेगळं, असंख्य त्रास त्या जीवाला होतो. पण कुठंतरी ध्यान साधना व्हायला पाहिजे, कुठंतरी चित्त स्थिर व्हायला पाहिजे. आणि ते चित्त स्थिर करण्यासाठी संतांच्या सानिध्यात जावं लागतं. संतांच्या सानिध्यात संतांनी ज्यावेळेस आपल्याला हे नाम सांगितलं त्यावेळेस ते आपल्याला थोडं आधी इथं बरे आहेत ताई मंडळी नामधारक आहे, आणि त्यांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतला. तर या ओवीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, मोठके गुरुमुखी उद्देजित दिसे, हृदयी स्वयंवची असे, आणि प्रत्यक्ष भाव लागे कैसे आपेसा. म्हणजे हृदयामध्ये ते पहिलंच स्वयंभू आहे. पण सद्गुरूंना आपल्याला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं, अरे आपल्याजवळ तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझी ओळख तुलाच करून द्यायची आहे, तुझा पत्ता तुलाच सांगायचा आहे. कुशाल करत बस, कुठं जायची गरज नाही, घरी बसूनच केला चालतो. कुठं पैसे खर्चायची गरज नाही, काहीच म्हणजे करायची गरजच नाही, ठाईच बसून करता येतं. अशा प्रकारे ज्ञानोबरायांनी या ओवीमधून अशा कितीतरी ओव्या आहे. इथं साधू म्हणजे देवाचा पत्ता सांगितला, साधू संतांनी देवाच्या रीत सांगितली. या ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण कळतंय कोणाला? काय कळत नाही. बहुत केले पाठांतरण, वर्म राहिले शेदूर. गंज पाठांतर केलंय पण वर्म बाजूला आहे. वर्म जोपर्यंत हाती लागणार नाही तोपर्यंत ग्रंथही कळत नाही, देवही कळत नाही. आणि तो देव कळावा जर असं वाटत असन तर साधनाच करावं लागेल, नामाचे चिंतन करावं लागेल, नामाची साधना करावं लागेल. बरेच लोक नाम 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 म्हटलं तर म्हणतात रामकृष्ण हरी, नाम म्हटलं तर म्हणतात विठ्ठल ओम नमः शिवाय, नाम म्हटलं तर म्हणते ते पांडुरंगा विठ्ठला माय बापा. ते तर चोर पण म्हणायला लागला ना. चोर चोरी करताना जातं, त्या देवाचं दर्शन घेतो, देवा आज काहीतरी भेटू दे रे. महादेवाच्या पाया पडतो, मग गणपतीच्या मंदिरात जातो, देव ती चोर पाया पडतो, म्हणतो आज काहीतरी भेटू दे मला. पण चोर सुद्धा म्हणतोय. पण इथं ध्रुव प्रल्हाद या नामावर तरला. ध्रुव प्रल्हादानं काय केलं? राम राम तो हर कोई जपे ठक ठाकूर और चोर, जिसन नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुचोर. ज्याच्यावर आहे ध्रुव प्रल्हाद तरला ते नाम वेगळं आहे, ते गुह्य आहे. या ओवीमध्ये याच्यात काय सांगितलं श्लोकामध्ये? राजविद्या राजगुह्य. कसं आहे? राजविद्या राजगुह्य इथे गुह्यतम शास्त्र. हे गुह्य ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, आणि ते गुह्य आपल्याला संतांकडूनच मिळणार आहे. म्हणून 5:30 होऊन गेले ताई. मग आता घ्यायचं आवरून. बर, चालेल. बघा, हे ज्ञान असं आहे, हे म्हणजे तुमच्या आमच्या घरचं आहे का? हे ज्ञान आम्ही काही म्हणजे आता संसार प्रपंचाचं कार्य करायचं,
सगळे कामधंदे करायचे, कधी वाचन होतंय, कधी कोणत्या गोष्टीचं हे होतंय, पण ही गोष्ट फक्त सद्गुरूच्या कृपेनंच होऊ शकते. सद्गुरूनं ज्यावेळेस ओळखीचं करून दिलं ना, मग तिथं काहीच अडचण नाही. झोपेतून उठल्या उठल्या जर आपण विचारलं तुमचं नाव काय, तर तुम्ही सांगू शकता का नाही? झोपेतून उठल्या उठल्या आपलं नाव पाठ करावं लागतं का आपल्याला? नाही. आपलं नाव आपण पाठ नाही केलं कधी, आपलं पाठच झालंय ते. झोपेतून उठल्या उठल्या जर म्हणलं हे एखाद्या नाव मुलाचं नाव अरुण आहे, अरुण इकडे ये म्हणलं का ते झोपेतून खडकून उठत आणि पळत. त्याचंच नाव आहे, त्याला ध्यानात आणावं लागतं का? तसं ते नाव आपण कधी पाठ केलं नाही, तसा हा भगवंत सुद्धा हे या नामाचं सुद्धा चिंतन असंच करावं लागतं. इतका माणसात देव आपला एकरूप झाला पाहिजे. देवाचं ना आपलं नातं इतकं एकरूप झालं पाहिजे, जसं पाण्यात मासा आहे आणि तो पाण्यातला मासा ज्यावेळेस बाहेर काढल्यावर तो कसा होतो? तडफड 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 करतो. मग त्या पाण्याचं आणि त्या माशाचं किती नातं आहे? अनन्य नातं आहे. तसं देवाचं ना आपलं अनन्य नातं पाहिजे. इतकं शरण यायला पाहिजे. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मजे गाते. काय म्हणतात भगवंत? तुझं मन मला दे, सगळ्या ठिकाणी मीच आहे असा भाव ठेव आणि तुझं मन मला अर्पण कर. मग अनन्य चिंतयंतो माम ये जना परिवासते देशाभियुक्तानां योगक्षेम वहाम्य. तुझा योग मी चालवतो. तू मला जर शरण आला तर तुझं मी काम मी करतो. कारण आतापर्यंत भगवंतानं संताचे भक्ताचे काम केले नाही का? सखूबाईची डिलिव्हरी सुद्धा देवान केली हो. प्रत्येकाचं काम केलंय. गोरोबा काकाची मडकी सुद्धा देवानं घडवली. चोख्या महाराजचे ढोर सुद्धा देवानं ओळले. जो अनन्य झाला त्याच्यासाठी मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. तुझ्यावर काहीही आघात येऊ देणार नाही. भगवंत म्हणतात फक्त मला शरण ये, माझं भजन कर, माझं चिंतन कर. अशा वेळेस त्या जीवाला उपरती व्हायला पाहिजे, त्या जीवाला कळायला पाहिजे. आणि म्हणून इथं सगळ्या ओव्या करून ठेवल्या, पण आपलं लक्ष नाही त्याच्याकडं. अभंग करून ठेवले, साधू संतांनी सांगून ठेवलं, पण आपल्याला ते कळत नाही. मग कधीतरी जागं करून द्यावं लागतं. जसं हनुमंतरायाला सीतेच्या शोधासाठी जाण्यासाठी जांबुवंतांनी जागं केलं. काय केलं? जांबुवंतानं सांगितलं की हनुमंतराय तुम्ही जाऊ शकता. ते म्हणतात मी कसं काय जाऊ शकतो? एवढा मोठा इतका लांब योजन समुद्र आहे, त्याच्यावरून मी कसा जाऊ शकल? पण हनुमंतराय म्हणतात तुमच्याजवळ शक्ती आहे, ती शक्ती तुमच्याकडे आहे, तिला जागं करा. कोणीतरी मार्गदर्शक ठरलं का नाही? सतराणे उड्डाण ओंकार वदनी, करी भूमंडळ थरथरती गगनी. ज्यावेळेस ओंकार भरला त्यावेळेस उड्डाण घेतलं हनुमंतरायानं आणि समुद्राच्या पलीकडे जाऊन सीतेचा शोध घेतला. आणि तीच रीत आपल्याकडे आहे, तीच रीत साधू संतांजवळ आहे. त्या भगवंताचा शोध घ्यायचा आहे, ती साधना करायची आणि त्या भगवंतापर्यंत चालायचंय. म्हणून कोणीतरी मार्गदर्शक लागतो, कोणीतरी सांगणारा लागतो. आणि सांगितल्याच्या नंतर त्या जीवाला खरा देव कळणारे, खरी भक्ती कळते. पण आपल्याला आहे ना हे मन सुधरू देत नाही. मन निर्मळ नाहीये, चित्त शुद्ध नाहीये. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रण खाती सर्पतया. आपलं चित्त शुद्ध नाही. या चित्तावर, या मनावर काम क्रोध मद मत्सर अहंकाराचा पगडा पडलेला आहे. आणि या काम क्रोध मद मत्सर अहंकारानं इतकं ग्रासून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सुधरत नाही. हे विकार सुधरू देत नाही. आणि हे विकार गेल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. हे विकार जाण्यासाठी नामाची साधना लागते. ज्यांच्याकडे आहे त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना त्या गोष्टीची जर आस लागली, ज्यावेळेस हृदय तळमळ करतं देवासाठी, तर देव आहे ना त्याच्यासाठी ती तयारी करून ठेवतो. जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. जेवढा आपला भाव असला तेवढाच आपल्याला देव होतो. बरं, कोणाला कृष्णाचा बालकृष्णाचा भाव असला तर तो लहान होतो, कोणाला मोठा कृष्ण पाहिजे असला तो मोठा होतो, कोणाला म्हातारा लागत असला तो म्हातारा होतो. जसा आपला भाव आहे तसा. मीराबाईला
भगवान कृष्णाचा भाव कसा होता? तिनं सगळं त्याला अर्पण केलं होतं, तन मन सगळं काही अर्पण केलं होतं. ती त्याला जीवनसाथी म्हणत होती, म्हणून ती त्याला त्याच्याकडे त्या भावानं बघत होती. तिच्यासारखा झाला. मीराबाईनं लग्न तिला अशी त्या भगवंताची ओढ लागली होती, अशी त्या सद्गुरूच्या नामाची ओढ लागली होती. मीराबाई सतत त्या भगवंताचा ध्यास करायची. तसा ध्यास तुम्हा आम्हाला लागला पाहिजे. भवसागर अब सुख गयो है, भवसागर अब सुख गयो है, मोहे जरूर ना तरनन की, मोहे लागी लगन गुरु चरणन की, मोहे लागी लगन गुरु चरणन की. मीराबाई म्हणते की भवसागर आता सुकून गेला, आता मला तरायची गरज नाही राहिली, मला आता पोहायची गरज नाही राहिली. मोहे लागी लगन गुरु चरणन की. असा ध्यास लागला मीराबाईला आणि त्या ध्यासावर, त्या नामाच्या चिंतनावर ती तरुण गेली. असा ध्यास तुम्हा आम्हाला लागला पाहिजे. त्या नामाचा, त्या सद्गुरुरूपी नामाचा, त्या तत्वाचा आपल्याला ध्यास लागला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला ती गोष्ट प्राप्त होणार आहे. कारण हे मन इतकं मलिन झालेलं आहे. जसा रोज आरसा घर झाडावं लागतं, रोज घर झाडावं लागतं आपल्याला. रोज घर झाडलं तरी धूळ होते का नाही? रोज घर झाडलं तरी धूळ होते, मग रोज झाडावंच लागतं. तसं हे मन सुद्धा मलिन होत गेलेलं आहे आणि त्या मळालेल्या मनाला धुवून काढण्यासाठी नामाची गरज आहे. नामाचंच चिंतन करावं लागतं, नामाची साधना करावं लागते. त्यावेळेस ते मळालेलं मन निर्मळ होणार आहे. आपल्या मनाला निर्मळ करा. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्व शर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही, कोणत्याही जीवाचा तिरस्कार करायचा नाही, कोणाचं वाईट व्हावं असं सुद्धा चितायचं नाही. आपलं कर्म चांगलं ठेवा, कर्म चांगलं करा. कर्मामध्ये भक्ती, देवाला फूल पान फूल व्हायची गरज नाहीये. आपलं कर्मच भक्ती आहे. आपलं मन आपल्याला मरताना तरी सांगितलं पाहिजे की मी कोणाचं वाईट केलं नाही. कारण मरताना बघा तुम्ही जे जे कर्म केलेले ना ते सगळे समोर येतात. सगळं समोर येतं. मी काय केलंय, मी चांगलं केलं का वाईट केलं, सगळं समोर येतं. मग अशा वेळेस आपल्या मनाला काही असली पाहिजे की मी काय केलंय, काय करायचंय मला. आता करायची वेळ निघून गेली, पण मी जे केलं ते समोर येतं. मग त्याची फळं भोगावं लागतील का नाही? केले कर्म झाले त्याची भोगा आली आणि उपजली मेली ऐसे किती. म्हणून कर्म चांगलं करा. देवाला एक वेळ नाही घाबरलं चालेल, पण कर्माला घाबरा. कर्माला घाबरलं पाहिजे. म्हणून मायबापानं किती जरी सांगितलं तर तुमच्या अंतःकरणाला ते आवडणारच आहे. कारण ते काय आहे, भगवंताचं जे तत्व आहे ते सांगितलं त्याचा वीट येत नाही. अवीट गे माय, माय विटे ना, पण जवळी आहे बरी भेटे ना. त्याचा वीट येणार नाही. ते नित्य नूतन आहे. कसं आहे हे गीता तत्व, नित्य नूतन आहे. नवीन 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 त्याच्यात आनंद मिळत असतो. किती जरी सांगितलं तरी त्या जीवाला ऐकावंच वाटणार आहे. म्हणून बराच वेळ झाला, 5:30च्या पुढं काटा केलेला आहे. किती सांगितलं तर मी नाही म्हणणार नाही. म्हणून जी झालेली सेवा आहे बघा, खरं आमच्या तुपेताईच्या खरं आभार मानते मी त्यांचे. कारण त्यांना इतकी तळमळ असती, तुपेताईला इतकी तळमळ आहे की ह्या नामाचा उपदेश, या नामाची महती या प्रत्येक जीवापर्यंत जावी, प्रत्येक जीवाला कळावं, म्हणून त्यांची तळमळ असते. त्या वेळोवेळी कार्यक्रम ठेवायचा प्रयत्न करतात, प्रवचन ठेवायचा प्रयत्न करतात, पण जीवाला ते कळालं पाहिजे. आता एवढे याच्यात सांगितलं सगळं, पण एखाद्याला तरी जरी कळालं ना हा विषय, एखाद्याला तरी प्रश्न पडला तर प्रवचन सक्सेस. नाही तर तुमची आमची काय ओळख आहे का, तुमचं आमचं काही नातं आहे, पण साधू संतांचा जे निरोप आहे ते सांगण्याचं कार्य आम्ही करतो. म्हणून झालेली सेवा या हनुमंतरायाच्या चरणी आणि आपले ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चरणी, श्रीमद भागवताच्या चरणी आणि हृदयस्थ असणारे माझे सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी अर्पण करते. जे चुकलं असन ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, जे चांगला असन ते साधू संताचा आहे, जे चांगलं आहे ते माझ्या
सद्गुरू मारुती बाबांचं आहे आणि ते तुम्ही ग्रहण करा आणि शेवेला इथंच पूर्णविराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.